नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आपलं चालू आहे 5वा टॉपिक्स दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर आणि या टॉपिकमधला आपण स्वाध्याय 5.1 ऑलरेडी घेतलेला आहे। आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 5.2। ज्यांनी स्वाध्याय 5.1 याचे लेक्चर जर बघितले नसेल तर त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकत आहे। ज्यांनी ते व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो त्या लिंकवरती जाऊन बघून घ्यायचा आहे। आणि दशांश अपूर्णांकाचं बेसिक आणि चौथा टॉपिक्स आणि तिसऱ्या टॉपिकचे सुद्धा व्हिडिओचे लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी त्या लिंकवरती जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत। तर आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 5.2 आणि स्वाध्याय 5.2 खूप सोपा आहे। आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न स्वाध्याय 5.2 मधला। स्वाध्याय 5.2 मधला पहिला प्रश्न आहे 12.116 चे दशमान मूल्य आहे। म्हणजे बघा 12 ही संख्या पूर्ण आहे म्हणजेच 12 पॉईंट समथिंग येईल उत्तर। प्रत्येक ठिकाणी बघा 12.12 आहे। मग आता काय राहिलं 116। 116 चा अर्थ काय आहे 1 ला 16 ने भागायचा आहे। मग 16 ने 1 ला जर भागलं तर भाग जात नाही, शून्यचा भाग दिला, एक बाकी राहिला पॉईंट दिलं, परत 10 झाले, परत 16 ने 10 ला भाग जात नाही, परत शून्यचा भाग दिला, 10 तून शून्य गेले 10 राहिले, परत 100 झाले। इकडे लिहितो तुम्ही 100 ला कितीने भाग जाईल 16 क 96, किती बाकी राहिले 4, 40 झाले, 16 दुनी 32, किती बाकी राहिले 8 बाकी राहिले 80 झाले, 16 पंच 80। ठीक आहे। म्हणजे 1 ला जर 16 ने भागलं तर उत्तर येते 0.0625। मग 12 मध्ये 0.0625 मिळावं लागतील। म्हणजे पॉईंटच्या आधी 0 आहे म्हणजेच ऑलरेडी किती आहे 12 आहे। ठीक आहे, कारण 12.116 आहे म्हणजेच 12 पॉईंट नंतर ही संख्या जशी तशी लिहून टाका, किती येईल 12.0625। ठीक आहे, नसेल समजत तर लक्ष द्या, पहिली संख्या होती 12 ती पूर्ण आहे म्हणून 12.0 कारण दशांश चिन्ह नाही आहे त्यामध्ये। आणि दुसरं काय होतं 0.0625 याची बेरीज करावं लागेल। 5 5 2 2 6 6 0 0 12 12 12.0625 कुठला आहे उत्तर बघा 12.0625 सी नंबरचं उत्तर आहे। म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आलं आपलं सी आलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल। 0.04 पॉईंट काढून टाकतो, 4 आले, खाली काय असते दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे 1 आणि 2 स्थळांतर दशांश चिन्ह आहे म्हणजे एकावरती 2 शून्य, 4 छेद 100 आहेत। आता 4 आणि 100 ला 4 ने भाग जातो, बरोबर आहे, 4 1 4, 4 दुनी 8, 4 25, उत्तर किती येईल 1/25। म्हणजे उत्तर काय आलं डी आलं 1/25। ठीक आहे, एवढं सोपं आहे। तिसरा प्रश्न बघूया बघा 19.01 अपॉन 57.03 ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहायला सांगितलं। 19.01 अपॉन 57.03 बरोबर। बघा वरती दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे, खाली पण दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे म्हणजे दशांश चिन्हाची संख्या जर सारखी असेल तेव्हा त्याच्यामधला फरक 0 येतो। 0 येतो म्हणजेच काय तिथं आपल्याला ना तर पॉईंट द्यायचा आहे ना तर 0 द्यायचा आहे। ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ पॉईंट काढून टाकून भागाकार करायचा आहे 1901 अपॉन 57.03। तुम्ही जर पाहिलं 19 1 19 19 2 38 19 त्रिक 57 होतात आणि 1 गुणिले 3 किती होतात 3 म्हणजे 1901 ला जर आपण 3 ने गुणलं तर 5703 होतील। म्हणजे बघा 1901 ला जर 3 ने गुणलं तर 3 गुणिले 1 3 3 गुणिले 0 0 3 नंबर 27 7 हातचे आले 2 आणि 3 1 3 3 2 5, उत्तर किती आला 5703। म्हणजे 1901 च्या पाड्यात 1901 गुणिले 3 जर केलं तर 5703 होतात। म्हणजे 1901 1 1901 आणि 1903 किती येतील 5703। म्हणजे वरती येतो 1 आणि खाली येतात 3 म्हणजे उत्तर किती आलं आपलं ए। ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीनुसार पुढे आपण बघूया पुढचा प्रश्न चौथा प्रश्न
23/1000 या संख्येचे दशांश रूप कोणते? एवढा 65 प्रश्न की तुम्ही तोंडी उत्तर काढू शकता. काय करतो, वरती पहिली संख्या जशी तशी लिहितो. एकावरती 3 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्ह 3 स्थळांतर. पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ नाही म्हणून 0 पॉईंट दिला आणि 0.023. ठीक आहे. कुठलं उत्तर आहे आपलं? सी आहे. ठीक आहे, सी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 5 नंबरचा. 2.925 ही संख्या दशांशात कशी लिहाल? 2 म्हणजे 2 ही संख्या पूर्ण आहे म्हणजेच 2.925 याचं जे उत्तर येईल ते आपल्याला इकडे लिहावं लागेल. बघा 9ला बघायचं आहे. 9ला 25ने भागलं. 25ला 9ने भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, 9 बाकी राहिला, पॉईंट आला, 90 झाले. 25 त्रिक 75 होतात है ना, कारण 25 100 होतात. 25 त्रिक 75. 10तून 5 गेले 5 राहिले, 8तून 7 गेले 1 राहिला, 150 झाले. 25 किती होतात? 150. बरोबर आहे. म्हणजे 0.36 म्हणजेच 2.36. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आलं? सी आलं. ठीक आहे. 6वा प्रश्न आपण बघूया. 6वा प्रश्न परत सोपा आहे. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर 2.75 मायनस 1.25 अधिक 4.75 मायनस 3.80 याचे उत्तर येते. म्हणजे पहिली ही दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी जी आहे ती करून घ्यायची. मग पहिलं करून घेऊ आपण. 2.75 मायनस 1.25 वजा 1.25. 5तून 5 गेले 0 राहिलं, 7तून 2 गेले 5 राहिले, 2तून 1 गेला 1 राहिला, 1.50 उत्तर आलं. त्याच्यामध्ये आता काय मिळावं लागतील? अधिक 4.75 अधिक 4.75. 5 5, 7 5 12 2, 8 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 6.25 आलं. त्याच्यामधून मायनस 3.80 करावं लागतील. 6.25 मायनस 3.80. 5तून 0 गेलं 5 राहिलं, 2तून 8 जात, इथं राहिले 5, इथं झाले 12, 12तून 8 गेले 4 राहिलं, पॉईंट झाला. 5तून 3 गेले 2, 2.45. बघा 2.45. आता 2.45 आहे म्हणजे दोन्ही संख्या काय आहे? पूर्ण आहे म्हणजे 2 पूर्णांक. बरोबर आहे. आता 45 वरती लिहिले, खाले दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे म्हणजे एकावरती 2 शून्य म्हणजे 2.45चे 100 उत्तर आलं. आता 45 आणि 100ला कितीने भाग जातो? 5ने भाग जातो. 5 नंबर 45, 5 दुनी 10 म्हणजेच आणि 5 शून्य 0 म्हणजेच उत्तर किती येईल? 2.9/20. 2.9/20. बघा 2.9/20 पहिलं उत्तर आहे आपलं. झालं. अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सॉल्व करता येईल. आता बघा 2.45 हे जर तुम्हाला करता येत नसेल तर आणखी आपण पुढे बघूया. सोपी नाही, हीच सोपी पद्धत आहे. त्याच्यापेक्षा आणखी थोडंसं वेगळं करता येईल. तर त्यासाठी काय करता येते? 2.45ला पॉईंट काढून टाकल्यामुळे किती येतील? 245 येतील. बरोबर आहे. आता दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे म्हणजे एकावरती 2 शून्य किती येईल? ते 100. 100नं जर 245ला भागलं तर 100 दुनी 200 होतात. बरोबर आहे. 100 दुनी 200. बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं जर म्हटलं, 100 दुनी 200 बाकी राहिले 45. ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी जो भाग जातो ती पूर्ण लिहायची. 2चा भाग गेला 2 पुढे लिहिले, 45 बाकी राहिले ते अंशामध्ये लिहिले आणि ज्याने भागलं होतं ते छेदामध्ये लिहिले. बरोबर आहे. आता 45 आणि 100ला बघा कोणत्या संख्येने भाग जातो का? 5ने भाग जातो. 5 नंबर 45, 5 2 10, 5 0 0 म्हणजे उत्तर किती येते? 2.9/20. बघा कुठलं उत्तर आहे? ए आहे, पहिला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 7वा प्रश्न आहे. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16 चा दशमान सममूल्य आहे. आता बघा 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16. आता हा व्यवहारी अपूर्णांक आहे. आता हा आपल्याला सॉल्व करून घ्यावा लागेल. तर बघा व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला सर्वांचे छेद सारखे असणं गरजेचे आहेत. आता याच्यामध्ये आपण काय बघत असतो? सर्वात मोठा छेद. याचा छेद 2 आहे, याचा छेद 8 आहे, याचा छेद 16 आहे. तर सर्वात मोठा छेद 16 आहे. आता या 2ने 16ला भाग जातो का? बघा जातो. 2 8 16. 8ने 16ला भाग जातो का? जातो. 16
म्हणजे सर्वांचा छेद आपल्याला आता 16 करावा लागेल, कारण छेद सारखा करायचा आहे. मग 16 करण्यासाठी 1/2ला 16ने गुणलं अधिक 3/8ला 16ने गुणलं अधिक 7/16ला 16ने गुणलं आणि सर्वांचा छेद काय आला आता 16 आला. 2ने 16ला भागल्यामुळे 8 आले, 8ने 16ला भागल्यामुळे 2 आले, 16ने 16ला भागल्यामुळे 1 आलं. आता बघा 1 गुणिले 8 किती झाले 8 अधिक 3 गुणिले 2 किती झाले 6 अधिक 7 गुणिले 1 किती झाले 7 आणि छेद किती आहे 16 बरोबर. 8 आणि 6 14, 14 आणि 7 21, 21/16. पुढे आपल्याला याला दशांश पूर्णांकामध्ये करायचं आहे. एवढपर्यंत समजलं. सर्वांचा छेद सारखा करायचा आहे, म्हणजे सर्वात मोठा छेद होता 16. 16ला पहिल्या छेदाने भाग गेला, 8ने पण भाग गेला, म्हणजे सगळ्यांचा याचा लसावी आपला 16 आला. म्हणजेच सर्वांचा छेद आपल्याला 16 करायचा आहे, म्हणून 16ने प्रत्येक अपूर्णांकाला गुणलं आणि भागलं. मग 2ने 16ला गुणलं तेव्हा 2ने 16ला भागल्यामुळे 8 आलं आणि 8 गुणिले 1 8 आले. 8ने 16ला भागलं तर 2 आले, 3 गुणिले 2 6 झाले. 16 आणि 16ला भागलं तर 1 आलं, 7 गुणिले 1 7 झाला. सर्वांचा छेद 6. बेरीज केली 8 अधिक 6 14, 14 आणि 7 21, 21/16 आलं. आता 21/16ला दशांश पूर्णांकामध्ये करायचं आहे, भागाकार करायचा आहे सरळ सरळ. 21/16ला दशांश पूर्णांकामध्ये करायचं जर म्हटलं तर कसं करणार, 21ला 16ने भागणार, 16 1 16, किती बाकी राहिले 5, पॉईंट दिला 50 झाले, 16 त्रिक 48, 2 बाकी राहिले 20 झाले, 16 1 16, किती बाकी राहिले 4, इकडे लिहितो 40 झाले, 16 दुनी 32, 8 बाकी राहिले 80 झाले, 16 पंच 80 बरोबर. उत्तर काय आलं 1.3125. बघा कुठं आहे 1.3125, पहिलंच ऑप्शन आहे, म्हणजे 7व्याचं उत्तर काय आलं आपलं पहिलं आलेलं आहे. ठीक आहे. अशाच टाईपचं एक उदाहरण तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. इथंच देतो बघा, ऑप्शन देत नाही, डायरेक्ट उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. बघा पहिलं दिलं मी 2/5 अधिक 3/10 अधिक 4/15 चा दशमान सममूल्य आहे. याचं उत्तर तुम्ही मला काढायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आणि जर मी जे शिकवत आहे हे जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे. सबस्क्राईब तर करायचंच आहे. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी कोणताही व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन येत राहील आणि नोटिफिकेशन येण्यासाठी जे बेल आहे, जी घंटा आहे, त्याला प्रेस करून ठेवायचं आहे तुमच्या चॅनलवरती. ठीक आहे. धन्यवाद.